जी काही कुचंबना होत आहे, दिव्यांग मंत्रालय झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं का दिव्यांगांसाठी एक चांगले दिवस येईल. परंतु इतर राज्यातलं असणारं मानधन आणि या राज्यातलं असणारं मानधन अर्ध्यापेक्षा कमी आहे. म्हणजे देशभरात सगळ्या राज्यामध्ये 3,000च्या वरती मानधन दिलं जातं आणि इथं मात्र फक्त 1,500 दिलं जाते. यासाठी मी 2-3 मीटिंग घेतलं आहे शिंदेसाहेबाकडे. मीटिंगमध्ये हो पण म्हटलं, इत्युत्तर आमच्याकडे आहे, आज देतो उद्या देतो, पण ते दिलं नाही. निवडणूक लागली आणि वेळेवर भेटत नाही. मला असं म्हणायचं आहे का लाडकी बहीण तुम्ही एका दिवशी 2 महिन्यात 1 करोड केले आणि दिव्यांगाचा अर्ज पास करायला तुम्हाला वर्ष लागतं. संजय गांधीची समिती आहे, ते ठेवावं लागतं, त्रुट्या पाहिल्या जातं. 1-1, 2-2 वर्ष ते मंजूर केल्या जात नाही. ही विटंबना आहे. 2-3 वेळा बैठकी घेतल्या. फडणवीस साहेबांकडे पण मी नेहमी मॅसेज करतो आहे का किमान तुम्ही आल्या मानधन तर 5 तारखेच्या आत द्यावं. अजितदादांना म्हटलं होतं का 5 तारखेच्या आत जर मानधन भेटलं नाही दिव्यांगांना तर आम्ही वित्त सचिवाचा वेतन थांबवू. अजितदादाचा वादा गेला. वित्त सचिवाचं तर वेतन थांबलंच नाही. दिव्यांगाला आत्ता 3 महिने झाले पण मानधन भेटलं नाही. लाडकी बहिणीचं मानधन तुम्ही देता चांगलं आहे, तुम्ही 2 महिने अगोदरचं देता. म्हणजे सत्ता ज्यामुळं भेटतं तेच आमचे किंवा ज्या लाडकी बहिणीमुळं सत्ता आली असं तुम्ही म्हणत असाल आणि मग यांना सगळ्यांना वाऱ्यावर टाकत असाल तर हा काही हिंदू धर्म शिकत नाही. शिंदे साहेबांमध्ये तो एक आम्ही चांगुलपणा पाहिला. वाटते देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्याची जी काही ताकद त्यांनी ठेवली ती खरं तर अलौकिकच आहे. मानावं तेवढे उपकार त्यांचे कमीच आहे. परंतु निवळ दिव्यांग मंत्रालय स्थापन होऊन चालणार नाही. अजूनही तालुक्यावर कार्यालय नाही, जिल्ह्यावर कार्यालय नाही. 2,000 पदाची मंजुरात आम्ही घेतली, आंदोलन केलं होतं, त्याची मंजुरात घेतली. मंजूर झाल्यानंतर ती पदच भरली नाही. आणि मग असे अनेक प्रश्न आहे. वाटतं का इथं कायद्याचं राज्य आहे म्हणून? आरोपी सापडत नाही. कोणी असो हो, तुम्ही जातीवर नेता ते प्रकरण, लाज नाही वाटत? अरे कुठल्या गुन्हेगाराला काही जात असतं का? त्याचा काही धर्म असतं का? पण हा व्यवस्थित मर्डर आहे. आम्ही पाहतोय झाला मर्डर, त्या गुन्हेगारांना जो काही गुन्हेगारी केली असेल ते तर नालायक आहे वय, पण याच्यावर राज करणारे लोक त्याच्यापेक्षा जास्त नालायक आहे. याच्यावरही राजकारण कोणी करत असेल, एखाद्याच्या घरचा जीव जात असेल आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचं काम वरिष्ठ स्तरावरून होत असेल, कोणाचा ना कोणाचा कट कसा काढता येईल अशा भूमिका ठेवून जर तुम्ही कारवाई करत असाल तर तुमच्यासारखे नालायक कोणी नाही. एवढा वेळ लागतो हो, एवढा वेळ लागतो आहे? तुम्ही सांगा, साधारण नोटीस नाही, कधी तक्रार नसतं लगेच ईडी लागतं. आणि तो कोणता कराड का कोण आहे काय मग नाव नाही आठवत त्याचं, काय वाल्मिक कराड, त्याच्यावर एवढी इष्टे सापडल्यानंतर एक नोटीस जात नाही तुमची. जी काही कुचंबना होत आहे, दिव्यांग मंत्रालय झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं का दिव्यांगांसाठी एक चांगले दिवस येईल. परंतु इतर राज्यातलं असणारं मानधन आणि या राज्यातलं असणारं मानधन अर्ध्यापेक्षा कमी आहे. म्हणजे देशभरात सगळ्या राज्यामध्ये 3,000च्या वरती मानधन दिलं जातं आणि इथं मात्र फक्त 1,500 दिलं जाते. यासाठी मी 2-3 मीटिंग घेतलं आहे शिंदेसाहेबाकडे. मीटिंगमध्ये हो पण म्हटलं, इत्युत्तर आमच्याकडे आहे, आज देतो उद्या देतो, पण ते दिलं नाही. निवडणूक लागली आणि वेळेवर भेटत नाही. मला असं म्हणायचं आहे का लाडकी बहीण तुम्ही एका दिवशी 2 महिन्यात 1 करोड केले आणि दिव्यांगाचा अर्ज पास करायला तुम्हाला वर्ष लागतं. संजय गांधीची समिती आहे, ते ठेवावं लागतं, त्रुट्या पाहिल्या जातं. 1-1, 2-2 वर्ष ते मंजूर केल्या जात नाही. ही विटंबना आहे. 2-3 वेळा बैठकी घेतल्या. फडणवीस साहेबांकडे पण मी नेहमी मॅसेज करतो आहे का किमान तुम्ही आल्या मानधन तर 5 तारखेच्या आत द्यावं. अजितदादांना म्हटलं होतं का 5 तारखेच्या आत जर मानधन भेटलं नाही दिव्यांगांना तर आम्ही वित्त सचिवाचा वेतन थांबवू. अजितदादाचा वादा गेला. वित्त सचिवाचं तर वेतन थांबलंच नाही. दिव्यांगाला आत्ता 3 महिने झाले पण मानधन भेटलं नाही. लाडकी बहिणीचं मानधन तुम्ही देता चांगलं आहे, तुम्ही 2 महिने अगोदरचं देता. म्हणजे सत्ता ज्यामुळं भेटतं तेच आमचे किंवा ज्या लाडकी बहिणीमुळं सत्ता आली असं तुम्ही म्हणत असाल आणि मग यांना सगळ्यांना वाऱ्यावर टाकत असाल
तर हा काही हिंदू धर्म शिकवत नाही. शिंदे साहेबांमध्ये तो एक आम्ही चांगुलपणा पाहिला. मला वाटते देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्याची जी काही ताकद त्यांनी ठेवली ती खरं तर अलौकिकच आहे. मानावं तेवढे उपकार त्यांचे कमीच आहे. परंतु निव्वळ दिव्यांग मंत्रालय स्थापन होऊन चालणार नाही. अजूनही तालुक्यावर कार्यालय नाही, जिल्ह्यावर कार्यालय नाही. 2000 पदाची मंजुरात आम्ही घेतली, आंदोलन केलं होतं, त्याची मंजुरात घेतली. मंजूर झाल्यानंतर ती पदच भरली नाही. आणि मग असे अनेक प्रश्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.